Dá-te besada na novinha, ela Once more! Once more! Once more! अभी मजा आएगा ना भिड़ो। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका संदीप खंबाट एडिट यूट्यूब चॅनलवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये एकदा मला नक्की सांगा. आणि तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना, तेच तुम्हाला मी समोर ह्या व्हिडिओच्या सांगणार आहे. ओके, तर व्हिडिओ बनवण्याच्या आधी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार ना भावांनो त्याविषयी. भावनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यू पाहिला त्याचं पूर्ण मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फोटो व सॉन्ग असणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे. आणि राहिला विषय कॅपकट प्रोचा, जर का तुमच्याकडे कॅपकट प्रो ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही हे जे खाली नाव दिसत आहे ना, तुम्हाला समजलं असेल, एवढं काही तुम्हाला फोडून सांगायची गरज नाही. ओके, काय विषय ना भावनो, कॉपीराईट इश्यूमुळे ते सांगता येत नाही. ओके, तरी आपल्या चॅनलवरती जायचं आहे आणि कॅपकट प्रो नसेल तर डाउनलोड करायचं आहे. ओके, आणि राहिला विषय VPN, तर तुम्ही आपल्या प्लेस्टोरवरतून कोणतंही एक VPN डाउनलोड करून त्याला इथं कनेक्ट करून घ्यायचे. ओके, आणि राहिला विषय भावनो मटेरियल जातं, तुम्हाला तर सांगितलं मी टेलिग्राम चॅनलवरती आपण आपलं पूर्ण मटेरियल इथं अपलोड केलं आहे. आणि भावनो, व्हिडिओ बनवताना किंवा इतर काही अडचण आली तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्राम ID ची देखील लिंक आहे, तुम्ही इंस्टाग्रामला येऊन मला मेसेज देखील करू शकता. ओके, एवढं केल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून व्हिडिओमध्ये अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तरी तुम्ही फोटो सिलेक्ट करायचे. आणि फोटोमध्ये आल्यानंतर तुमचा जो पण कोणता फोटो तुम्ही तिथे यूज करणार ना, तो फोटो सर्वात तुम्ही इथं अशा प्रकारे घेऊन यायचं. ओके, तर आता काय विषय ना, खाली अशा प्रकारे स्क्रोल करून रेशोच्या ऑप्शनमधून जाऊन 9.16चा हा रेशो सिलेक्ट करून फोटोला फिर कंपोजिशन एरिया करायचं आहे. स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमधून जाऊन ॲड ओव्हरले करायचे आणि एक बिटमार्क व्हिडिओ देणार आहे मी का अशा प्रकारे. हा बिटमार्क व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे इथं ॲड करायचा आहे. बिटमार्क व्हिडिओ ॲड केल्यानंतर खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. हॅशटॅग ॲडिओचं एक ऑप्शन दिसायला भेटेल, त्या व्हिडिओचं तुम्ही तो हॅशटॅग ॲडिओ करून घ्यायचा आहे. देन काय होईल, आपलं सॉन्ग इथं ॲड होऊन जाईल. ओके, आणि हा फोटोची लेंथ अशा प्रकारे लास्टपर्यंत वाढून घ्यायची. एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला स्प्लिट म्हणजे कट्स लावायचे. कट्स कसे लावायचे सांगतो, बघू शकता. जिथं आपले बीट 2 पडते, जिथं बीट चेंज होतात ना, बीट 1 2 3 4, तर जिथं जिथं बीट चेंज होतात ना तिथे तुम्हाला कट लावायचे का अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता इथं आपली बीट चेंज होईल, बीट 3 बीट 4 बीट अशा प्रकारे. जिथं जिथं बीट 1 बीट 2 बीट 3 बीट 4, तर जिथं जिथं बीट चेंज होतं ना भावनो, तिथं सिम्पली तुम्हाला खाली कॉपरेट नंबरला स्प्लिटचं ऑप्शन दिसेल, स्प्लिट लावून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्या किती 25 कट आहे भावनो, तर 25 कट्स तुम्ही लावून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर आज ओव्हरलेचा बीटचा व्हिडिओ तो व्हिडिओ इथून डिलीट करायचा आहे. ओके, एवढं केल्यानंतर आज सिम्पली काय करायचं आहे, तुम्ही जिथं तिथं थांबायचं भावनो. मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. सो आता मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे आपण ॲनिमेशन व इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर ओके, तर सर्वात आधी काय करायचं आहे भावनो, हे जे समोरचे 2-3 फोटो आहे ना, हे फोटो तुम्ही सर्वात आधी इथं सोडून द्यायचे. थोडंफार आपल्या इथं मोबाईल लॅकिंगचा देखील प्रॉब्लेम फेस करावा लागणार भावनो, कारण की आपल्याकडे एवढा भारी मोबाईल नाही आहे. ओके, सो सपोर्ट प्लीज. ओके, नाही का. तर जे व्हाईट कलरच्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये जायचे आणि हे जे फ्लॅश नावाचं जे ट्रान्झॅक्शन आहे ना, तुम्ही स्क्रीनवरती ना बघू शकता. हे फ्लॅश नावाचं ट्रान्झॅक्शन आले तर अप्लाय करून वरती तुम्हाला राईटचा आयकन दिसत असेल, या राईटच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. ओके, आणि इथं तुम्हाला अप्लाय टू एल दिसत असेल तर हे अप्लाय टू एलवरती क्लिक केल्यानंतर जेवढे पण आपली बॉक्सचे पूर्ण बॉक्सला हे इफेक्ट ट्रान्झॅक्शन इथं अप्लाय होऊन देईल. ओके, तर आता काय विषय भावनो, एवढं करून झाल्यानंतर ना, हा एक नंबरचा हा जो फोटो आहे ना, हा फोटो तुम्ही पहिल्यांदा सोडून द्यायचा आहे. ओके, याच्यानंतरचा याच्या समोरचा जो पण कोणता फोटो आहे ना, तो देखील तुम्हाला सोडून देणे. एवढं झाल्यानंतर आता हे जे आपले छोटे छोटे फोटो आहे ना, इथं यायचे तुम्ही पहिल्यांदा. तर ओके, तर इथं आल्यानंतर सिम्पल तुम्हाला काय करायचं भावनो, फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये तुम्हाला जे आहे ना, इथं जे आपण पेंडुलम 2 नावाचं जे ॲनिमेशन अप्लाय केलं ना, हे ॲनिमेशन तुम्ही तुमच्या फोटोला अप्लाय करायचं आहे.
एवढं केल्यानंतर सिम्पली बॅक येऊन समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर याला पॅन्डेलम 1 हे ॲनिमेशन तुम्ही इथं अप्लाय करायचे. एवढं केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे आहे ना याच्या समोरच्या फोटोला जे आहे ना याच्या समोरच्या फोटोला आपण कॉम्बोमध्ये जाऊन डिस्ट्रॉईड राईट नावाचं हे ॲनिमेशन इथं अप्लाय केले. एवढं केल्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करून समोरच्या फोटोला देखील आपण ॲनिमेशनमध्ये जाऊन डिस्ट्रॉईड नावाचं जे ॲनिमेशन आहे ना हे ॲनिमेशन तेच ॲनिमेशन सेम ॲनिमेशन आपण समोर देखील अप्लाय केलं आहे. एवढं केल्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये हे जे झूम फ्लिप नावाचं ॲनिमेशन आहे ना इनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्या समोरच्या फोटोला हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये आउटमध्ये जाऊन झूम फ्लिप नावाचंच ॲनिमेशन सिलेक्ट करून त्याला अप्लाय करायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर समोर त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्या समोरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इनमध्ये जे आहे ना भावांनो स्पेस क्लोज नावाचं जे ॲनिमेशन दिलेलं आहे ना हे ॲनिमेशन तुम्ही तुमच्या समोरच्या फोटोला इथं अप्लाय करायचं आहे. एवढं केल्यानंतर परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बो म्हणला पॅन्डेलम 2 हा एक ॲनिमेशन आहे. हा ॲनिमेशन या फोटोला इथं अप्लाय करायचं आहे. बॅक यायचं आहे. परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये पॅन्डेलम 1 नावाचा हा जो ॲनिमेशन आहे ना हा ॲनिमेशन इथं याला अप्लाय करायचं आहे. ओके, एवढं केल्यानंतर परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व इनमध्ये तुम्हाला फ्लिप बुक नावाचे हा जो ॲनिमेशन आहे ना हा ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं आहे. ओके, काय अशा प्रकारे तुम्हाला इथं बघायला भेटेल. एवढं केल्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. परत कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं हा जो ॲनिमेशन आहे भावांनो हा ॲनिमेशन हे तुम्ही याला अप्लाय करायचं आहे. एवढं केल्यानंतर परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाईड 1 नावाचा हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ओके, एवढं केल्यानंतर हे जे राईट आयकॉन दिसते ना याच्यावरती क्लिक करून बॅक यायचं आहे. त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून इनमध्ये जाईन भावांनो हे जे ॲनिमेशन आहे ना याचं नाव तुम्हाला सांगतो बघा मी. क्यूब ओपन नावाचं ॲनिमेशनला अप्लाय करून त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ओके त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून आउटमध्ये क्यूब क्लोज नावाचं हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. ओके, एवढं झाल्यानंतर सिम्पली इथून तुम्ही बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व आउटमध्ये आपण याला इथं कोणतंच ॲनिमेशन अप्लाय केलेलं नाही आहे. ओके, सांगायचं तात्पर्य एवढे या समोरचा फोटो सोडायचा आहे हा एक आहे की नाही, कारण की याला ॲनिमेशन अप्लाय केलं नाही. परत त्या समोरचा फोटो धरायचा आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये डिस्ट्रॉईड राईट नावाचं हा ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. ओके, तुम्ही इथं ब्रशच्या मध्ये देखील बघू शकता. त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून इनमध्ये हा जो आपला स्नॅपशॉट नावाचा ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथे याला अप्लाय करायचं आहे. हा ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन व इनमधला हा जो आपला रॅक्टँगलचा इफेक्ट आहे ना रॅक्टँगल आउट नावाचा ॲनिमेशन आहे ना हा ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं आहे. एवढं केल्यानंतर परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व इनमध्ये ट्रिपल वाईप नावाचा हा जो ॲनिमेशन आहे याला इथं अप्लाय करायचं आहे. एवढं केल्यानंतर परत राईटच्या आयकॉनवरती क्लिक करून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत एकदा ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जाऊन इथं आता आउट सिलेक्ट करून ट्रिपल वाईप सेम ॲनिमेशन तुम्हाला आउटमध्ये देखील बघायला भेटेल. तर हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून आता लास्ट अशा फोटोवरती क्लिक करून इथे पेंटिंग नावाचं एक नंबरला इनमध्ये ॲनिमेशन बघायला भेटेल. हे ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं आहे. एवढं केल्यानंतर सिम्पल आता भावना आपलं विशाळ पद्धतीने ॲनिमेशनचं काम संपलं. यात तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचे. तर इफेक्ट कसे अप्लाय करायचे तुम्हाला सांगतो. तुम्हाला पहिल्यांदा तर इफेक्टचं ऑप्शन बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्ट, फोटो इफेक्ट व एक अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये तुम्ही जायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला सांगतो मी कोणतं इफेक्ट आपण तिथं अप्लाय केले. सर्वात पहिल्यांदा बघून तुम्ही इथं प्रो सिलेक्ट करून हे जे 3D सपोर्टिंग नावाचं जे काय नाव असेल तुम्ही इथं बघू शकता. सराउंडिंग नाव आहे भावना त्याला इथं सिलेक्ट करायचे ओके आणि याची लेंथ या फोटोच्या लास्टपर्यंत वाढून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचे. तुम्ही परत एकदा ॲनिमेशन इफेक्ट व व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. इफेक्ट व व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर मी आता रिप्लेसमध्ये जातो आणि प्रोमध्येच तुम्हाला हे जे ॲनिमेशन आहे ना भावना याचं नाव आहे सुपर लेअर नावाचं हे जे इफेक्ट आहे हे इफेक्ट याला इथं अप्लाय एकदा करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे भावनो याची देखील लेंथ समोरच्या जे पहिल्या इफेक्टची लेंथ तेवढी ठेवली ना तेवढीच याची लेंथ देखील इथं ठेवायची. बघू शकता माझ्याकडून थोडं माग पुढं होऊ शकतं पण तुम्ही परफेक्ट करा. लॅगिंगमुळे ते एवढं परफेक्ट होऊ शकत नाही माझ्यामुळे. ओके, परत इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही इथं प्रो सिलेक्ट करून चेस नावाचे हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट अप्लाय करून ह्या इफेक्टची लेंथ जे भावनो या फोटो एवढी ठेवायची. ओके, एवढं केल्यानंतर काय करायचं आता इथं यायचे. इथं आल्यानंतर इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्ही जायचे. मी आता रिफ्लेक्समध्ये आलो आहे. ओके, तर इथं स्प्लिट सिलेक्ट करून 3 लेअर मिररचा हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट याला इथं अप्लाय करायचा आहे. ओके,
हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर सिम्पली तुम्ही बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आता काय विषय ना भावनो, परत एकदा जिथं आपण हा मिररचा इफेक्ट अप्लाय केला आणि तिथंच यायचे आणि इथं सर्च करायचं आहे गर्ल सिक्रेट काय अशा प्रकारे. ओके, गर्ल सिक्रेट सर्च केल्यानंतर 1 नंबरला जो इफेक्ट आला आहे ना, तो इफेक्ट तुम्ही इथून याला अप्लाय करायचा आहे. काय हा इफेक्ट आहे भावना, तो हा इफेक्ट तुम्ही त्याला इथं अप्लाय करून द्यायचं आहे. ओके, एवढं केल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर याची लेंथ पूर्ण फोटोपर्यंत वाढवून घ्यायची. ओके, तर आता काय विषय ना, आपण एक इफेक्ट राहिला हा शेकचा. तर जिथं पण तुम्ही हे ॲनिमेशन अप्लाय केलं आहे ना, हे पाहिजे हे जे ॲनिमेशन तुम्ही बघताय स्क्रीनवरती, जिथं हा ॲनिमेशन अप्लाय केला ना, त्या फोटोवरती येऊन इफेक्ट व व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे आणि हे जे शेक नावाचे इफेक्ट आहे, हे इफेक्ट अप्लाय करून ॲडजस्टमधून खालची लेंथ 17 व वरची 20 अशी ठेवायची आणि याची लेंथ या फोटो एवढीच ठेवायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावनो फायनली तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तुमचा तसा इथं स्टेटस व्हिडिओ एकदम विशाळ पद्धतीने क्रिएट झाला आहे. भावनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू भावनो पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.